नमस्कार मित्रांनो, मी पत्रकार हेमंत जोशी नेहमीप्रमाणे ऑफ द रेकॉर्ड गप्पांमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, डर्टी पिक्चर हा सिनेमा तुम्ही बघितला विद्या बालनचा? तशीच काहीशी अवस्था या दिवसामध्ये नाईलाजाने का होईना मला म्हणावी लागते, सांगावी लागते, ती त्या उद्धव ठाकरे यांची झाली आहे. म्हणजे डर्टी पिक्चरमध्ये विद्या बालन शून्यातनं विश्व निर्माण करते, अतिशय टॉपची हिरोईन होते आणि नंतर तिचा जो अंत होतो तो अतिशय भीषण होतो, फार बदनामीकारक होतो. मला तो सिनेमा उद्धव यांची राजकीय कारकीर्द आठवताना त्या सिनेमाचा संदर्भ इथे द्यावासा वाटला. मित्रांनो, उद्धव ठाकरे जोपर्यंत मातोश्रीमध्ये बंदिस्त होते, त्या चार भिंतीतून जोपर्यंत ते आपली शिवसेना आणि राज्याचं राजकारण सांभाळत होते, तोपर्यंत उद्धव ठाकरे हे अतिशय श्रूड पॉलिटिशियन, प्रभावी नेते म्हणून या राज्याला सुपरिचित होते. किंबहुना बाप से बेटा सवाई असं कायम सतत 10-12 वर्ष त्यांच्या बाबतीत म्हटलं जायचं. म्हणजे कंपेअर टू बाळासाहेब ठाकरे, उद्धव हे अतिशय उत्तम राजकारणी, मुत्सद्दी नेते आहेत असं ज्याला त्याला वाटायचं. परंतु वस्तुस्थिती मित्रांनो ती नव्हती जी अलीकडे एक्सपोज झाली. म्हणजे उद्धव यांचा फार मोठा अंदाज चुकला, किंबहुना त्यांचा इगो त्यांना आड आला आणि ते मातोश्रीवरून बाहेर पडले आणि मुख्यमंत्री झाले. त्यात कोरोनाचं संकट, वरून त्यांचा आजारपण, त्यामुळे त्यांच्या राजकीय नेतृत्वाला आणि दिशेला खूप मर्यादा आल्या. मित्रांनो, हेच उद्धव जर आयुष्याच्या अखेरपर्यंत मातोश्रीवरून बाहेर पडले नसते आणि केवळ शिवसेना प्रमुख म्हणून त्यांनी राजकीय वातावरण सांभाळलं असतं, तर उद्धव यांच्यावर ही आजची विद्या बालनसारखी अवस्था किंवा परिस्थिती नक्की ओढावली नसती. पण त्यांना अवदसा आठवली आणि त्यांनी शरद पवारांचं ऐकलं आणि तेथेच नुकसान करून घेतलं. अगदी खरी वस्तुस्थिती तीच आहे की पवारांना इतर कोणाचीही फारशी भीती नव्हती, किंबहुना त्यांना राज्यातल्या भाजपाचीही फारशी धास्ती नव्हती. मात्र या अख्ख्या राज्यात, म्हणजे कोकणापासून तर पश्चिम महाराष्ट्रात किंवा विदर्भापासून तर मराठवाड्यात, जेथे तेथे पवारांना नेमकी स्पर्धा होती ती शिवसेनेची आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची. आणि नेमकं मला तेच सांगायचं आहे की उद्धव ठाकरे हे कोठेही काहीही नव्हते. राज्यातली शिवसेना किंबहुना शरद पवारांशी किंवा प्रत्येकाशी जी राजकीय टक्कर दिल्या जायची ती उद्धव ठाकरे देत नव्हते. ते त्यांचे हे जे सगळे राज्यातले नेते होते, म्हणजे मग जालन्याचा अर्जुन खोतकर असेल किंवा रत्नागिरीचा उदय सामंत असेल किंवा तिकडे नारायण राणे असतील किंवा रामदास कदम असतील, दिवाकर रावते असतील, गुलाबराव गावंडे असतील किंवा गुलाबराव पाटील असतील. थोडक्यात काय की उद्धव ठाकरे यांची शिवसेना या राज्यात खऱ्या अर्थानं त्यांचे स्थानिक नेते सांभाळत होते. आणि हे असे एकनाथ शिंदे यांच्यासारखे प्रगल्भ प्रभावी नेते उद्धव ठाकरेंकडे होते, म्हणून उद्धव यांची शान होती. ते यशस्वी शिवसेना प्रमुख म्हणून बाळासाहेबांच्या गादीवर विराजमान झाले होते. पण उद्धव ठाकरेंचा इगो मी सांगितलं त्याप्रमाणे आड आला. त्यांचा विशेषतः फडणवीसांच्या बाबतीमध्ये इगो दुखावला आणि ते पवारांच्या अधीन गेले आणि सारं काही
आज त्या विद्या बालनसारखं घालवून बसले. आता चुका वास्तविक त्यांनी टाळायला हव्यात. राजकीय प्रगल्भता निदान या संकटकाळी तरी त्यांनी आणायला हवी. परंतु तरीही ते पवारांच्या सांगण्यावरून किंवा पवारांच्या डावपेचात अडकून जर हेच उद्धव पुन्हा तीच चूक करत असतील, म्हणजे संभाजी ब्रिगेडशी युती करून पुन्हा असलेलं नसलेलं किंबहुना शिल्लक राहिलेलं अस्तित्व जर संपवायला निघाले असतील, तर त्यांच्या समोर किंवा उद्धव यांच्या नेतृत्वासमोर किंवा त्यांच्या धोरणासमोर किंवा त्यांच्या बुद्धीसमोर किंवा त्यांच्या विचारांसमोर हसावं की रडावं कळत नाही. मित्रांनो, उद्धवजींनी निदान आता तरी सावधगिरीनं पावलं उचलणं आवश्यक आहे. त्यांनी पुन्हा एकदा चूक केली आहे आणि संभाजी ब्रिगेडशी त्यांनी युती करून त्यांना असं वाटतं की संभाजी ब्रिगेडच्या दादागिरीवर मी शिंदेंच्या शिवसेनेला किंवा फडणवीसांच्या डावपेचांना माघारी धाडेल, पराभूत करेल. पण ते शक्य नाही. ही शरद पवारांची मोठी चाल आहे ज्यात ते अडकले आहेत. पण तरीही मी तुम्हाला ऑफ द रेकॉर्ड सांगतो की पवारांच्या या कालच्या खेळीला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अजिबात डगमगलेले नाहीत, घाबरलेले नाहीत, अस्वस्थ झालेले नाहीत. कारण तुम्ही माना या न माना, शरद पवार तब्येतीनं खंगले आहेत, प्रकृतीनं ते आता बऱ्यापैकी अस्वस्थ झाले आहेत, जर्जर झाले आहेत. वय त्यांचं साथ देत नाही. आणि अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पवारांनी जागोजागी या राज्यात जे शिलेदार उभे केले आहेत, जे नेते त्यांनी उभे केले आहेत, ते प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे बदमाश आणि करप्ट जागोजागी आहेत. त्यामुळे त्या अशा करप्ट बदमाश नेत्यांच्या भरवशावर शरद पवार त्या मोदींना कोणत्याही प्रकारचा राजकीय सामना करू शकणार नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून पवार आता आयुष्याच्या उतरणीला किंवा थकता थकता ही अशी पोरकट चाल खेळून मोकळे झाले आहेत. पण मी तुम्हाला नक्की सांगतो मित्रांनो, पवारांना यातही यश मिळणार नाही. कारण शिंदे आणि फडणवीस त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत, त्यांच्या दिशेवर ठाम आहेत आणि ते पवारांच्या या डावपेचांना पुरून उरणार आहेत. उद्धव ठाकरेंचा मात्र विद्याबालन झाला आहे. हीच वस्तुस्थिती आहे मित्रांनो. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे संभाजी ब्रिगेडचं सहकार्य घेणं किंवा संभाजी ब्रिगेडशी युती करणं, मला असं वाटतं हा संजय राऊत भाग 2 उद्धव ठाकरेंनी पुन्हा केलेली मोठी चूक आहे. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण जे मला कळलं, जे मला माहिती आहे ते मी तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या खांद्यावरचा हात राऊत तुरुंगात गेल्यानंतर काढून घेतलेला आहे. ज्या संजय राऊतांचं नाव सतत प्रकाश झोतामध्ये असायचं, त्या संजय राऊतांना आता कुठेही आठवणीत ठेवल्या जात नाही. किंबहुना संजय राऊत आणि आमचा जणू काही संबंध नाही या भूमिकेवर ठाकरे आणि कुटुंबीय उतरला आहे. आणि संजय राऊतांच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे यांची जशी फसवणूक झाली, जी त्यांच्या फार उशिरा लक्षात आली, ती तशी फसवणूक आता पुन्हा एकदा ते
संभाजी ब्रिगेडशी युती करून नक्की करून घेणार आहे. कारण कुठलेही निर्णय यापुढे या युतीमध्ये एकट्या उद्धव ठाकरेंना घेता येणार नाही. त्यासाठी त्यांना प्रत्येक वेळी शरद पवारांनी धाडलेल्या किंवा शरद पवारांचा पाठिंबा किंवा वरदहस्त असलेल्या, अप्रत्यक्षपणे पवारांचा पाठिंबा असलेल्या संभाजी ब्रिगेडशी उद्धव यांना वेळोवेळी चर्चा करावी लागणार आहे. आणि त्या दोघांच्या संगनमतानं मग उद्धव यांना पुढले राजकीय पाऊल टाकावं लागणार आहेत, निर्णय घ्यावे लागणार आहेत. आणि उद्धव यांची ही पुन्हा खूप मोठी चूक आहे. म्हणून मी तुम्हाला तेच सांगतो की जे उद्धव ठाकरे खूप टॉपला होते, त्या डर्टी पिक्चरमध्ये ती विद्या बालन जशी टॉपची अभिनेत्री असते आणि रसातळाला जाते, नेमकं ते तसं उद्धव यांनी आपल्या हाताने करून घेतलं आहे. काही गरज नव्हती त्या मातोश्रीवरून बाहेर पडण्याची. कारण बाहेर लढणारे जे शिवसैनिक किंवा एकनाथ शिंदे यांच्यासारखे शिवसेना नेते होते किंवा प्रताप नाईक सारखे माईक समोर येऊन रोखठोक बोलणारे नेते होते, ते नेते त्यांच्या बुद्धिचातुर्यानं आणि लोकांच्या शिवसैनिकांच्या पाठिंब्यानं इतरांशी लढा देत होते. त्यात उद्धव यांचे फारसे परिश्रम नसायचे. उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांना तसाही पैसे मोजण्यात वेळ मिळत नव्हता. कारण येणारं उत्पन्न मोजता मोजता ते सारे थकून जायचे. त्यामुळे इतर जी शिवसेना होती राज्यातली, ती सारी शिवसेना स्थानिक नेते किंवा उद्धव यांच्या नंतरचे जे दुसऱ्या रांगेतले नेते होते ते सारे सांभाळायचे. मात्र उद्धव यांना असं वाटलं की मी जसा शिवसेना प्रमुख म्हणून यशस्वी आहे, तसा मी मुख्यमंत्री म्हणून यशस्वी होऊन दाखवेल. पवारांच्या भरवशावर, पवारांच्या खांद्यावर चढून मी आकाशाला गवसणी घालेल, आकाशाला हात लावून दाखवेल. पण उद्धव ठाकरे नको नेमक्या त्या जाळ्यात अडकले आणि स्वतःचं हसं, राजकीय हसं त्यांनी करवून घेतलं. आज खूप कठीण असा काळ त्यांच्या भोवती निर्माण झाला आहे आणि चुकांवर चुका हे उद्धव ठाकरे करत आहेत. त्यातली पुन्हा मोठी चूक, तिसरी चूक, पहिली चूक कोणती? मातोश्रीवरून बाहेर पडले. दुसरी चूक कोणती? संजय राऊत यांच्या शब्दाला नको तेवढं महत्त्व दिलं. किंबहुना संजय राऊत जो सल्ला द्यायचे, जो सल्ला ते बाहेर बोलून दाखवायचे, त्याला उद्धव ठाकरे संमती द्यायचे. ही मोठी चूक होती. आणि तिसरी चूक, पुन्हा एकदा त्यांनी संभाजी ब्रिगेडशी युती केली आहे. मित्रांनो, वास्तविक या दिवसामध्ये ठाकरे आणि त्यांचे जवळचे नातेवाईक, वरुण सरदेसाईसारखे किंबहुना ठाकरे कुटुंबीय यांचे आर्थिकदृष्ट्या दगडाखाली हात आहे. आणि जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा 4 पावलं मागे यायचं असतं. आपला लालू प्रसाद यादव करून घ्यायचा नसतो. पण उद्धव ठाकरेंना सांगावं कोणी? कारण त्यांना इतरांशी बोलायचं नसतं किंवा कुठल्याही चांगल्या माणसाचा सल्ला त्यांना नको असता. मित्रांनो, वाईट वाटतं की बलाढ्य अशी मराठी माणसांची शिवसेना बघता बघता ही उद्धव सेना, उद्धव यांची शिवसेना रसातळाला गेली आहे आणि ती पुन्हा तोंड वर काढेल असं निदान नजीकच्या काळात तरी वाटत नाही. तूर्त एवढंच मित्रांनो. नमस्कार.